नमस्कार मित्रांनो, सुरुवातीलाच एक मोठी बातमी पावसाची आहे. महाराष्ट्रात आता पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे आणि पुढील 4 दिवस असू शकतात धोकादायक. हवामान विभागाचा जाणून घेऊया आजचा इशारा. मित्रांनो, अशाच नवीन हवामान अंदाजासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. राज्यात येत्या काही दिवसात पावसाचा जोरदार हजेरी लावण्याची शक्यता ही हवामान खात्याने वर्तवली आहे. विशेष म्हणजे पाहिलं तर विदर्भ सोबत मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण या भागामध्ये पावसाचा जोर अधिक असणार आहे. यामुळे या भागातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आले. विदर्भात जरी काहीसा पावसाचा जोर ओसरल्याचं चित्र दिसत असलं तरी अकोला, गोंदिया आणि भंडारा सोबत गडचिरोली या जिल्ह्यात हवामान विभागाने 6 ऑगस्ट रोजी येलो अलर्ट हा देण्यात आला आहे. या दिवशी सायंकाळी आणि रात्रीच्या वेळात वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाची शक्यता. वाऱ्याचा वेग सोबत 30 ते 40 किमी प्रति तास इतका असू शकतो. मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता, तयारी ठेवा. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता असली तरी हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये देखील हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला. या ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो आणि काही भागात हलका ते पाऊस अपेक्षित आहे. राज्यातील विविध भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता लक्षात घेता स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तर अशाच पावसाच्या लाईव्ह अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.